Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा आपण लिव्हिंग वर्ल्ड हा चॅप्टर बघत होतो आणि ह्यातले सेकंड लेक्चर पाठीमागचे लेक्चर एक जस्ट ओव्हरव्ह्यू बघूया. पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की आपण बाबा किती ब्युटिफुल असं वर्ल्ड आहे, म्हणजे वंडरफुल असं वर्ल्ड आहे, वंडरफुल असं वर्ल्ड आहे. एक्स्ट्रीम हॅबिटॅट आहे ज्यामध्ये काय म्हणतात एकदम स्नोमध्ये काही काही ॲनिमल्स राहतात, तर काय काय येते आपल्यासारखं जमिनीवरती राहतात, काय काय पाण्यात राहतात, एकदम सीमध्ये राहतात, काय काय नदीवर राहतात. सो एकदम एक्स्ट्रीम हॅबिटॅट आहेत. परत काय काय एकदम हॉट काय म्हणतात हॉट ठिकाणी राहतात, जिथं एकदम हाय टेम्परेचर असते अशा ठिकाणी पण राहतात. सो दॅट इज एक्स्ट्रीम हॅबिटॅटच्या ठिकाणी सुद्धा राहतात. दॅट इज दिस. परत त्यानंतर ब्युटी ऑफ नेचरची आपण ब्युटी बघितली. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला एक क्वेश्चन पडलेला आहे की बाबा लाईफ ॲक्च्युली आहे काय? ओके, लाईफ आहे काय? मग ह्याच्यामध्ये दोन क्वेश्चन होते. जो एक आपला कॉमन मॅनचा क्वेश्चन, व्हॉट इज लिव्हिंग, त्याचं काय म्हणते ते ॲन्सर होतं व्हॉट इज लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे काय? दॅट इज जे नॉन लिव्हिंगच्या अगेन्स्ट ते लिव्हिंग. दॅट्स इट, सॉर्ट आउट क्वेश्चन सॉर्ट आउट. आणि मग दुसरा होता दॅट इज फिलॉसॉफिकल, दॅट इज पर्पज ऑफ लाईफ. ओके, व्हॉट इज पर्पज ऑफ लाईफ, लाईफचं पर्पज काय. त्यानंतर लिव्हिंग, मग आपण काय म्हणतात होल चॅप्टर हेच बघणार आहोत की व्हॉट इज लिव्हिंग. लिव्हिंगमध्ये पहिलं जे काय म्हणतात युनिक फीचर्स होते काय, जसं की ग्रोथ म्हणा, रिप्रोडक्शन म्हणा, जसं की ॲबिलिटी टू सेल्फ रेप्लिकेट म्हणा, किंवा ॲबिलिटी टू सेन्स एन्व्हायरमेंट म्हणा, किंवा मेटाबॉलिझम म्हणा, ॲबिलिटी टू सेल्फ रेप्लिकेट, इव्हॉल्व, ऑर्गनाईज, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितल्या होत्या. ओके, आता ह्या लेक्चरमध्येच काय बघणार आहोत आपण, इथून जे काय लिव्हिंगचं जो एक फीचर आहे दॅट इज ग्रोथ ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ओके, दॅट्स इट, ग्रोथ. ओके, ग्रोथ या लेक्चरमध्ये आपण बघणार. तर ग्रोथ म्हणजे काय? ग्रोथ म्हणजे काय बाबा, तुम्हाला काय वाटतं ग्रोथ म्हणजे काय? तर एखाद्या माणसाचं काय म्हणतात वजन वाढणं म्हणा, किंवा एखाद्या माणसाची हाईट वाढणं म्हणा, किंवा एखाद्या काय म्हणते पॉप्युलेशन वाढणं म्हणा, दॅट इज ग्रोथ. ओके, तेच सांगितलं की बाबा ग्रोथ म्हणजे काय, तर इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर. ओके, इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर. व्हॉट इज द ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ. ओके, हा क्वेश्चन डायरेक्ट येऊ शकतो. दॅट इज ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ. ओके, इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर. आता ह्याचं मास वाढलं आहे, दॅट इज इन्क्रीज इन मास. आता इन्क्रीज इन नंबर, पहिल्या स्टार्टिंगला आपले सपोज काय म्हणतात जे पंजोबा असतात ते आपले पंजोबा एकटे होते. ओके, पंजोबांना झाले 2 पोरं. ओके, 2 पोरं झाल्यानंतर तिथं ग्रोथ झाली, म्हणजे इन्क्रीज इन नंबर झाली, की ऑब्व्हियसली ग्रोथ झाली. परत त्या 2 पोरांना झाले 3 पोरं, किंवा 2 पोरं, सपोज 2 पोरं झाले 4 पोरं. परत 4 पोरांना परत झाली, टोटल 4 संख्या वाढली. परत 4 नंतरचे 4चे अजून परत काय म्हणतात 4ला 2 पोरं झाले, 4 2 8, परत पहिले आहेच. सो दॅट इज इन्क्रीज इन नंबर. ओके, इन्क्रीज इन मास तर माहितीच आपल्याला, मास आपलं वाढत असते. जसं काय म्हणतात काही जणांचा मास कमी होतं म्हणा, बट ठीक आहे यार. इट इज इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर. दीज आर द ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ. ओके, डन. ओके, आता ही ग्रोथ काय म्हणतात मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कशी ग्रोथ होते. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जी ही ग्रोथ होते ना, दॅट इज थ्रू सेल डिव्हिजन. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ही ग्रोथ कशी होती, सेल डिव्हिजन थ्रू. आता सेल डिव्हिजन ही आपण पुढं बघणार आहोत. ही असं दॅट इज ही एक सपोज सेल आहे, देन त्यामध्ये पहिल्यांदा 2 न्यूक्लियस फॉर्म होणार, हे असं होणार. देन ही आपण पुढं बघणारच आहोत. तोपर्यंत जस्ट सांगालो की सेल डिव्हिजन कसं असते, एक इमेज दिलेली आहे. एवढं लक्षात ठेवा की मला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला काय म्हणतात ॲट दी एंडपर्यंत लक्षात राहतातच. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ कशी होती, तर सेल डिव्हिजन. ओके, दॅट्स. आता हे जर प्लांट्समध्ये, आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते, तर प्लांट्स आणि ॲनिमल्स मेजरली आपण हेच कन्सिडर करतो, राईट. तर प्लांट्समध्ये जे आहे ना, कंटिन्युअसली थ्रू आउट द लाईफ ग्रोथ होत असते. परंतु ते जर ॲनिमल्समध्ये म्हणजे आपल्यामध्ये जर बघितलं, देन अप टू एका सर्टन एजपर्यंत ग्रोथ होती, त्यानंतर ग्रोथ स्टॉप होते. ओके, दॅट्स. प्लांट्समध्ये कंटिन्युअसली थ्रू आउट द लाईफ आणि ॲनिमल्समध्ये अप टू सर्टन
एज. ओके डन. आता हेच काय जर म्हटलं काय म्हणतात एक सर्टन काय टिश्यूमध्ये जर म्हटलं सर्टन टिश्यूमध्ये आहे ते रिप्लेस द लॉस्ट सेल्स, म्हणजे काय सेल्स जे असतात काय म्हणतात डेड झालेले असतात, जे लॉस्ट झालेले असतात ना त्याला रिप्लेस करायला जी काय रिप्लेस करायला ग्रोथ होती. ओके रिप्लेस द लॉस्ट सेल्स म्हणजे लॉस्ट सेल्स आहे ते रिप्लेस होतात. तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा ग्रोथ जी होती ते काय म्हणतात सेल डिव्हिजन थ्रूच होती, जसं की क्लॅमायडोमोनास, युग्लेना, पॅरामोशियम, हे सगळं अमिबा, ईस्ट. ओके दॅट्स इट. हे सगळं आहे ते ह्याच्यामध्ये सुद्धा ग्रोथ कशी होती म्हणजे मल्टीसेल्युलर अँड युनिसेल्युलर दोन्हीमध्ये ग्रोथ कशी होती सेल डिव्हिजन थ्रू होती. ओके आता मेजर जे काय म्हणतात मेजर हायर ॲनिमल्स आणि प्लांट जे असतात त्याच्यामध्ये ग्रोथ अँड रिप्रोडक्शन जे असतात ना हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. एक मिनिट हे बऱ्यापैकी काय म्हणतात स्टुडंटला समजत नाही की ग्रोथ अँड रिप्रोडक्टिव्ह म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय तर इव्हेंट्स दॅट कॅन नॉट हॅपन ॲट द सेम टाईम, म्हणजे एका टायमिंगला दोन्ही होऊ शकत नाही. म्हणजे ग्रोथ ही एक वेगळी गोष्ट आहे आणि रिप्रोडक्शन ही सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. एक एक्झाम्पल घेऊन समजा तुम्हाला इथं मी दिलेले टॉस, सपोज एक कॉईन टॉस केला. ओके त्यातली इव्हेंट ए काय सपोज आपण केलं की बाबा गेटिंग हेड्स. ओके दॅट्स इट. आणि इव्हेंट बी काय केलं की बाबा गेटिंग टेल्स. तर एक सपोज टॉस जर उडवला काय हेड किंवा टेल दोन्हीपैकी एकच पडणार ना, दोन्ही एकदम नाही येऊ शकत. सो हेड आणि टेल ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, म्हणजे दोन्ही एका टायमाला म्हणजे ग्रोथ वेगळे रिप्रोडक्शन वेगळे दोन्ही एका टायमाला होऊ शकत नाही, म्हणजे दोन्ही वेगळे आहेत. आता जसं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये काय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ इज इक्वल टू रिप्रोडक्शन, म्हणजे ग्रोथ झाली म्हणजेच रिप्रोडक्शन झालं असं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असतं. परंतु काय म्हणतात मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ इज नॉट इक्वल टू रिप्रोडक्शन. ओके दॅट्स इट. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये हे असतं म्हणजे म्युच्युअली इन्क्लुझिव्ह, म्हणजे ग्रोथ आणि रिप्रोडक्शन दोन्ही एकदम होऊ शकतं. परंतु मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, दॅट इज ग्रोथ इज नॉट इक्वल टू रिप्रोडक्शन, म्हणजे ग्रोथ एक वेगळी गोष्ट आहे आणि रिप्रोडक्शन ही एक वेगळी गोष्ट आहे. दॅट इज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याच जणांना समजलं नसेल. ओके आज आय होप क्लिअर झालं. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इज नथिंग बट ग्रोथ अलग है, रिप्रोडक्शन अलग है. ओके दैट बोथ आर अलग. ओके दैट्स द इवेंट्स दैट कैन नॉट हैपन एट द सेम टाइम. ओके दैट्स इट डन. ओके ओके आत्ता ग्रोथबद्दल झालं. ओके मग ग्रोथ कशी असते बाबा की काय ग्रोथ म्हणजे ॲक्च्युली काय तर आपण बघितले बाबा इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर. ओके मास वाढला आणि नंबर वाढला म्हणजे ग्रोथ झाली. मग आता ग्रोथ काय म्हणतात काय जे डोंगर असतील किंवा काय जे आता एखाद्या आपण एखाद्या ठिकाणी वाळू येऊन त्याचा मोठा ढिगारा बनतो. म्हणजे अगोदर एवढा असतो, परत त्यानंतर आणखी वाढतो. मग त्याच्यामध्ये पण त्याचा पण मास वाढला आहे. सो ऑब्व्हियसली त्याचा मास वाढला आहे, मग त्याच्यामध्ये पण ग्रोथ झाली म्हणायचं का? ऑब्व्हियसली म्हणावं लागेल, कारण त्याच्यामध्ये पण ग्रोथ झाली म्हणावं लागेल का? ओके सो दिस इज एक्स्ट्रिन्सिक ग्रोथ. ओके दिस इज एक्स्ट्रिन्सिक ग्रोथ. ओके सो हे जे माउंटेन म्हणा किंवा सँडचं जे हे बनतं म्हणा ह्याच्यामध्ये जे ग्रोथ होते ना दॅट इज एक्स्ट्रिन्सिक, म्हणजे बाहेरून ग्रोथ होती. ओके बाहेरून ग्रोथ होती दॅट इज एक्स्ट्रिन्सिक ग्रोथ. ओके आणि त्यानंतर जी आपल्यामध्ये ॲक्च्युली होती ना दॅट इज इंट्रिन्सिक ग्रोथ, म्हणजे आतून ग्रोथ होती दॅट इज इंट्रिन्सिक ग्रोथ. ओके म्हणजे जर सपोज आपण पहिल्या स्टार्टिंगला कोण जर म्हटलं बाबा की ग्रोथ हा तुला पॉईंट दिला आणि काय म्हणतात एखाद्या थिंगमध्ये ग्रोथ होत्याच, देन काय म्हणतात ग्रोथ इज डिफाईन म्हणजे लिव्हिंग आहेच का. सपोज दिलं की बाबा ग्रोथ व्हायला हे एक सपोज ऑब्जेक्ट आहे आणि ह्यामध्ये ग्रोथ व्हायली, देन ही डेफिनेटली लिव्हिंग आहे काय. व्हॉट कॅन यू से. त्यांनी सांगितलं आहे ना की बाबा एक्स्ट्रिन्सिक ग्रोथ की इंट्रिन्सिक ग्रोथ, तुम्ही ग्रोथ कोणती पकडणार. सो नाही सांगू शकत. सो ग्रोथ इज नॉट डिफायनिंग फीचर, ग्रोथ इज नॉट डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम.
ओके डन. म्हणजे जर सपोज ग्रोथ एखाद्यानं तुम्हाला पॉईंट दिला की बाबा ग्रोथ हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये ग्रोथ व्हायली, ओके, देन सांग की बाबा हा ऑब्जेक्ट लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे. हाऊ कॅन यू सेल, म्हणजे त्याला कसं सांगू शकता की बाबा तुम्ही लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे. कारण जर बघायला गेलं आपण लिव्हिंग आहे, आपल्यामध्ये ग्रोथ होती. तर हे जर काय म्हणतात हिल घेतलं म्हणजे टेकडे वगैरे घेतली किंवा जसं की सँडचा म्हणजे वाळूचा ढीग बनून जातो, वाळूचा ढीग घेतला त्याच्यामध्ये पण ग्रोथ झाली. सो हाऊ कॅन वी टेल, बिग क्वेश्चन. सो ग्रोथ इज नॉन डिफाइनिंग फीचर. ओके डन. आया समझ में? हेलो. ओके लेट्स रिवाइज, डोंट गेट पॅनिक. पहिल्या स्टार्टिंगला तर काय की बाबा ग्रोथचे ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स काय, तर इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर. दीज आर द ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रोथ. ओके, हे पहिल्या स्टार्टिंगला झालं. ओके, इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर आर द ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रोथ. आपण काय म्हटलं, ग्रोथ म्हणजे बाबा की मास वाढलं नंबर वाढला म्हणजे ग्रोथ झाली. म्हटले ठीक आहे, काही इश्यू नाही. आता काय म्हणतात मल्टीसेलर एवढं सांगितलं तर मल्टीसेलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ कशी होती सांगा. मग म्हटलं ठीक आहे, मल्टीसेलर ऑर्गॅनिझममध्येची ग्रोथ होती सेल डिव्हिजन थ्रू. मग मल्टीसेलर ऑर्गॅनिझम आपल्याला माहिती आहे ॲनिमल्स आणि प्लांट्स. ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये जी ग्रोथ होती ती सेल डिव्हिजन थ्रू होणार. मग ॲनिमल्समध्ये तर माहिती आहे आपल्याला की बाबा एका सर्टन एजपर्यंत होणार आणि ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली थ्रू आउट लाईफ. प्लांट्समध्ये तर ओके म्हटले सगळे, काही विषय नाही, ठीक आहे, सगळं चांगलं सांगायला आहे. मग आता त्यानंतर आलं सर्टन काही टिश्यू असतात. मग टिश्यूमध्ये कशी ग्रोथ होती, तर टिश्यूमध्ये ग्रोथ जी होती ते म्हटले की बाबा काय म्हणते जे फक्त ज्या सेल्स त्यामध्ये डेड झाल्यात किंवा ज्या लॉस्ट झाल्यात त्यांना रिप्लेस करायला हे होतं. ओके बाबा ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा मल्टीसेलर ऑर्गॅनिझम, 2 नंबर टिश्यू काय म्हणते सर्टन टिश्यूमध्ये लेट मी ॲड द ओके अपन को ज़्यादा लगने वाली है. ओके ठीक आहे म्हणाले सगळे, काय विषय नाही. मग म्हटले युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये काय सांगणार बाबा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पण मध्ये ठीक आहे म्हटले सेल डिव्हिजन थ्रू. बरं, म्हणजे मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम दोन्हीमध्ये सेल डिव्हिजननं ग्रोथ होती. हो ओके ठीक आहे म्हटले. मग त्यानंतर म्हणाले की बाबा काय म्हणतात आता आला विषय आपला, ठीक आहे म्हटले सगळे इथंपर्यंत मांडलं. आता मेजर काय म्हणतात मग म्हटलं की ग्रोथ आणि रिप्रोडक्शनचं पण जरासं सांग बाबा कसं आहे काय काय. तर मेजर जे हायर प्लांट्स आणि ॲनिमल्स असतात ह्याच्यामध्ये काय म्हणतात ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे इव्हेंट्स दॅट कॅन नॉट हॅपन ॲट दी सेम टाईम. बी अलर्ट. आत्तापर्यंत तुम्हाला समजलं नसली एक्झॅक्टली काय म्हणाले, त्याच्यासाठी मी हे एक्झाम्पल देऊन समजवलेलं आहे. ओके डन 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 ओके ठीक आहे म्हणाले. मग आत्ता आलं की बाबा ठीक आहे म्हणले सगळेजण लयच ग्रोथबद्दल सांगायला म्हटलं आत्ता सांग मला सँडमध्ये जी ग्रोथ होती ती तू ग्रोथ पकडणार की नाही, मग त्याला तू लिव्हिंग म्हणणार की नाही. झालो कन्फ्यूज. आता काय करायचं, मग जी सँडमध्ये जी ग्रोथ होती ना दॅट इज एक्स्ट्रेन्सिक आणि आपल्यामध्ये जी होती ना दॅट इज इंट्रेन्सिक. मग जोपर्यंत जर इंट्रेन्सिक ग्रोथ म्हटलं देन दॅट इज डिफायनिंग फीचर. ओके, पण जर इंट्रेन्सिक वगैरे असं काही सांगितलं नाही ओके देन दॅट्स ही लिव्हिंग आहे, ऑब्वियसली लिव्हिंग आहे. ओके, पण जर फक्त ग्रोथ म्हटलं देन मी कसं सांगू शकतो की बाबा बाहेरून ग्रोथ झाली की आतून. सो दॅट इज नॉन डिफायनिंग फीचर. डन. ओके, काय होतं पहिल्या स्टार्टिंगला तर बाबा हे इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर म्हटलं ठीक आहे म्हणले सगळे, काही विषय नाही. मग आता म्हटलं एवढं सांगितलं तर मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कशी ग्रोथ होती, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जी ग्रोथ होती दॅट इज थ्रू सेल डिव्हिजननं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये
ग्रोथ होती. ओके ठीक आहे. म्हणलं मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते तर बाबा प्लांट आणि ॲनिमल. मग प्लांटमध्ये आहे ती एक प्लांटमध्ये अप टू कंटिन्युअसली थ्रू आउट झाल्या पडते, पण ॲनिमलमध्ये एक सर्टन एजपर्यंत होती. ठीक आहे म्हणले, काय विषय नाही. मग आता इथं म्हणलं की टिश्यूमध्ये कसं होणार, तर टिश्यूमध्ये आहे ते एका काय म्हणतात जे डेड सेल झाल्यात त्याला रिप्लेस करायला होते. पण ठीक आहे म्हणले. मग युनिसेल्युलरमध्ये काय सांगतो, युनिसेल्युलरमध्ये म्हणले की सेल डिव्हिजन थ्रू होणार. दॅट्स इट. सेल डिव्हिजन थ्रू युनिसेल्युलरमध्ये होणार. बरं ठीक आहे म्हणले. मग मेजर जे ग्रोथ अँड रिप्रोडक्शनचं रिलेशन काय, तर बाबा की मेजर हायर प्लांट्स आणि ॲनिमल्सचे आहेत ना, ह्याच्यामध्ये आहे ते ही दोन्ही ग्रोथ आणि रिप्रोडक्शन आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. म्हणजे दोन्ही वेगवेगळे आहेत इव्हेंट्स दॅट कॅन नॉट हॅपन ॲट दी सेम टाईम. दॅट दी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. बरं ठीक आहे म्हटले. लयच ग्रोथबद्दल सांगायला म्हटले, मग ह्याला आता करूया कन्फ्यूज. म्हटले की बाबा जी ग्रोथ आता काय म्हणतात, तू म्हणालास ठीक आहे वाढाल्या इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन मास जो ह्याच्यामध्ये व्हायला आहे, हे जे सँड ह्याच्यामध्ये व्हायला आहे, सँड म्हणजे वाळू जसं ढीग बनायला आहे, परत टेकड्या बनाल्यात, ह्याच्यातमध्ये पण ग्रोथ झाली ना, हे पण वाढल्यात ना. मग हे लिव्हिंग आहे का लिव्हिंग सांग म्हटलं. आता अब आ गया मैं ट्रबल में, आता मी आलो प्रॉब्लेममध्ये. सो मग ते नाही सांगू शकत दिस इज एक्स्ट्रन्सिक ग्रोथ. ओके, एक्स्ट्रन्सिक ग्रोथ. आणि लिव्हिंगमध्ये जी होती ना दॅट इज इंट्रन्सिक ग्रोथ. मग त्यानं सांगितलंच नाही, फक्त ग्रोथ म्हटलं की ग्रोथ इज नॉन डिफायनिंग फीचर, म्हणजे नॉन डिफायनिंग फीचर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे फक्त ग्रोथ व्हायला सांगितलं की त्याच्यावरून आपण नाही सांगू शकत की बाबा ते लिव्हिंग थिंग आहे किंवा नॉन लिव्हिंग. ओके, दॅट्स इट. डन. ओके, काय होतं पहिल्यापासून एकदा बघायचं. तर पहिलं स्टार्टिंगला इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर आर द ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रोथ. ओके, आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ जी होती ती सेल डिव्हिजन थ्रू होती. ओके ठीक आहे. मग ह्यामध्ये कोणतं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते येतात, तर दॅट इज द एक प्लांट आणि अनदर वन इज द ॲनिमल. मग प्लांटमध्ये जी होती ती कंटिन्युअसली थ्रू आउट लाईफ होणार, आणि ॲनिमल्समध्ये आहे ती अप टू सर्टन एजपर्यंत होणार. ओके, त्यानंतर मग टिश्यूमध्ये रिप्लेस द लास्ट सेल्स, युनिसेल्युलरमध्ये सेल डिव्हिजन, आणि काय म्हणतात मेजर जे प्लांट आणि ॲनिमल्स असतात त्याच्यामध्ये ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. ओके डन. आता मग ह्याच्यावरून आलं की बाबा इंट्रन्सिक ग्रोथ आणि एक्स्ट्रन्सिक ग्रोथ. ओके, दॅट्स इट. मग त्यावरून ग्रोथ इज नॉन डिफायनिंग फीचर. ओके डन. Got it. Okay, hope you got it. Thank you. Bye bye.